तर सर आपण आलोय इन्क्युबेटर मशीन कडे. मला ते फ्रीज वाटतंय. सर तुम्हाला एक फ्रीज वाटत असेल पण त्याच्यात आपण घरच्या घरी इन्क्युबेटर मशीन बनवलेलं आहे. अरे म्हणजे स्वखर्चात बनवलेलं आहे. हे साधारणतः किती अंड्यांचं असेल तुम्हाला वाटतं? मशीन मी काही ऑनलाईन बघितले होते, ते बरंच खर्चिक आणि अंडे त्यांच्या 20, 40, 50, 100 असे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आहे. या मशीन मध्ये मला वाटतं की 40 अंडे तुम्ही ठेवत असाल. नाही सर, हे जे मशीन आहे हे आपण घरच्या घरी बनवले 600 अंड्यांचं आहे. अरे बाप. आणि आपण जर बाहेर बाजारात गेलो तर हे जे इन्क्युबेटर आहे 600 अंड्यांचं जवळपास 60 ते 70 हजार रुपये मिळत असतं. परंतु मग हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे. तर मित्रांनो चला तुम्हाला इन्क्युबेटर मशीन पण कव्हर करून दाखवतो मी. तर इथं जवळ तुम्ही बघत आहात 37.5 डिग्री टेम्परेचरच्या आसपास आहे तिथं. म्हणजे आपल्याला हा जो मधला लाईट आहे तो 37.2 ला जर गेला तर तो आपोआप चालू होत असतो आणि 37.7 ला आला तर तो बंद होत असतो. तर चला तुम्हाला दाखवतो मी मशीन. हे बघा सर, हे आता टेम्परेचर मेंटेन आहे म्हणून लाईट बंद आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण अंडे ठेवले ते लाईट चालू झाले. आता आपण इथं 2 बल्ब लावलेले आहेत 100 वॅटचे. हे ह्युमिडिटीसाठी. इथं ते कशासाठी? हे अंड्यांना ह्युमिडिटी महत्वाची असते. मग हे पाण्याची वाफ होते. आणि इथं आपण हे एक्झॉस्ट फॅन लावलेले 3. हे जे हीट आणि हे वाफ असेल ह्युमिडिटीची ही इथून आतमध्ये घेते आणि अशी पूर्ण अंड्यांना देत असते. इथं पण एक आपण बल्ब लावला हिटिंगसाठी. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आपण अंडे टाकलेले आहेत. 600 म्हणजे खूप अंडे. एका ट्रे मध्ये जवळपास 60 अंडे बसत आहे सर. 60-65 अंडे बसून जात आहे. तुम्ही बघू शकता ट्रेची साईज. हे बघा मोठा ट्रे आहे सर. प्रचंड खर्च केला जातो याच्यावर. तुम्ही हे फार छान नियोजन. हो. आता हे सेन्सर आहे, हे काउंट करत असतं मध्ये टेम्परेचर किती आहे. आता आपण दरवाजा उघडल्यामुळे टेम्परेचर कमी झालं असेल बघा, 33 झालं. आता तुम्ही म्हणतात एवढेच आहेत का? इथं वरती पण बनवले, परंतु आपण आता सध्या अंडे टाकलेले नाही त्याच्यात. बरोबर. इथं जवळपास 250च्या आसपास अंडे बसून जातात वरच्या कप्प्यात. हे घरच्या घरी बनवलं सर मी. खूप सुंदर नियोजन. त्याच्यानंतर याचा सक्सेस रेशो कसा राहील सर? याचा जो सक्सेस रेशो आहे मला आता 80%च्या आसपास देतोय. मग ते आपण रेडीमेड मार्केटमध्ये खूप महागड्या किमतीला विकलं जातं त्यापेक्षाही चांगला आहे आता. हा खूप प्रमाणात चांगला आहे सर. ते जवळपास 80-90 हजार रुपये मिळत असतं आपल्याला 500-600 अंड्याचं घेतलं गेलं. आता हे तुम्ही बघत आहात हे पण इन्क्युबेटर मशीन आहे सर. हे मी आधी वापरत होतो हे बनवण्याच्या आधी, परंतु आता ऑर्डर जास्त प्रमाणात येत आहे ना म्हणून एक मोठं बनवून घेतलेलं आहे मी इन्क्युबेटर मशीन. हे जवळपास 200 अंड्यांचं होतं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. उघडा तिकडचा दरवाजा उघडा. हे बघा तिथं पण ह्युमिडिटीसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. असा टेम्परेचर जर कमी झालं तर आपोआप लाईट चालू होत असतो. हे 200 अंड्यांचं इन्क्युबेटर. तिथं पण आपण STC 1000 कंट्रोल वापरलेलं आहे आणि इथं पण तेच कंट्रोल वापरलेलं आहे. आता आपण याचा रिझल्ट बघणार आहोत. म्हणजे गावरान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची तुम्ही योग्य जोड घातलेली. बरोबर. प्युअर गावरानमध्ये काम करायचं आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा. पण त्यात तुमचं वाखाणण्याजोगं हे आहे की तुम्ही हे घरी तयार केलं. बरोबर. हे तुमचं हे तयार करण्याचं कारण असं असतं सर. आता आपण जर बसवायला गेलं, आता इथं 200 अंडे टाकलेले आहेत, तिथं 300 अंडे टाकलेले आहेत, जवळपास 500 अंडे टाकलेले आहेत. जर मित्रांनो आपल्याला 500 अंडे जर कोंबडी खाली बसवायचे म्हटल्यावर आपल्याला खूप कोंबड्या बसवाव्या लागतील. बरोबर. आणि कोंबड्या जर बसवल्या आपण अंड्यावरती तर पिसवे येण्याचा प्रकार असतो. तर 21 दिवस बसतात ते पिसवे येऊन लागतात. मग काही वेळेस उठून जातात. काही कोंबड्या म्हणजे एकमेकांचे डबे अल्टर पल्टर होऊन जातात. काही अंडे फुटून जातात. बरोबर. आणि ऍट ए टाइम एवढ्या कोंबड्या खूड येतील असं राहत नाही. कोणत्याच फार्मवर ऍट ए टाइम 100-50 एवढ्या कोंबड्या खूड येतील असं राहत नाही. त्यांचा खूड येण्याचा वेगवेगळा असतो. मग आता हे 200 अंडे 300 अंडे आपल्याला एका दिवशी ठेवायचे, मग तेवढ्या आपल्याला कोंबड्या खूड भेटणार नाहीत. आणि हे 200-300 अंडे 500 अंडे आपण एका दिवशी ठेवलेले आहेत. आता याचं कारण असं की सगळा जो 500 पक्षी आहे आपल्याला एकाच दिवशी लसीकरण लागण करता येईल. ऍट ए टाइम पुढचं पण नियोजन त्याचं 7व्या दिवशी लसीकरण करता येईल, 14व्या दिवशी म्हणजे प्रॉपर लसीकरण करता येईल. आणि सगळी बॅच एकाच प्रकारची निघत असेल त्याच्यावर. पक्षाची क्वालिटी पण. आणि आणि एक जे आहे आपण जर कोंबडी खाली पिल्ल अंडे ठेवले साधारणतः 15, 16, 18, 20 जशी कोंबडी असते तसे आपण अंडे ठेवत असतो. आणि काही वेळानंतर काय होत असतं ते जे एखादा अंडा आहे ते बाहेर राहून जातं. कोंबडी जेव्हा घोळते त्यांना पूर्ण ऊब मिळत नाही. हे जे अंडे आहेत त्यांना पूर्ण ऊब मिळते. सगळ्या अंड्यांना पूर्ण ऊब मिळत असते. म्हणून सगळ्या म्हणजे जास्त प्रमाणात रेशो आपल्याला इन्क्युबेटर मशीन म्हणून मिळत असतो. आता हे जे मशीन दिसतंय तुम्हाला थर्माकोलचं जरी असलं तरी इथं जवळपास 85% आसपास रेशो मिळालेला आहे मला. छान छान. आणि हे जे बघताय तुम्ही याला साधारण खर्च किती आला पण तुम्हाला? याला काय नाही, एक 700-800 रुपयाच्या आसपास खर्च आलेला आहे. 700 आणि याला 4-5 हजार कुठे
700 कुठे 70,000. 70,000 कुठे. बरोबर. आता हे बघा, हे जे तुम्हाला मी आता पिल्ल दाखवले ते फुटलेले ते अंड्यांचे पिल्ल, इथून पिल्ल निघालेले आता या अंड्यांमधून. हे बघा, हे फुटतात आणि पिल्ल. आता हे पण आपलं वाया नाही जात सर. हे चुरून टाकलं ना पक्षी खाऊन जातो आपला. याच्यामधलं कॅल्शियम परत रिसायकल होत असतात. अजून काही प्रश्न सर याच्यात? नाही, एकदम छान, उत्तम नियोजन. हे बघा, तुम्हाला ट्रे दाखवतो. जवळपास या ट्रे मध्ये पूर्ण खाऊ. हे बघा, याच्यात 60 अंडे बसून जातात ट्रे मध्ये. हा ट्रे तुम्ही गावातून बनवला? हा, सुताराकडून बनवून घेतलेला आहे तो. म्हणजे साधारणतः पूर्ण मशीन कव्हर करायला मला 5,000 रुपये लागलेले आहेत. हे जे आहे हे फ्रीज आपलं घरचंही नव्हतं, भंगारमधून उचलून आणलेलं आहे. बरं. मग भंगारमधून उचलून आणलं, त्याला मस्त बनवलेलं आहे. आता असं आता अजून बरेचसे अंडे बसून जातील त्याच्यात. अजून खूप बसतील. अजून खूप बसतील. खाली जाळ्या बाकी, 4 जाळ्या बाकी आहेत, वरती 4 जाळ्या बाकी आहेत. टेक्नॉलॉजी रिव्हर्स केली. थंड करण्याच्या मशीनला गरम करण्यासाठी वापर केलाय. आणि फ्रीज मध्ये बनवायचं कारण माझं असं होतं, मी हेच युज करत होतो कारण याचा रिझल्ट मला मिळत होता. परंतु काही वेळेस काय होतं, मळ्यात सिंगल फेज लाईट असते आणि काही वेळेस ती लाईट निघून जात असते. आणि याच्यात जे आहे हे 5-6 तास टेम्परेचर मेंटेन राहतं. म्हणजे लाईट गेली तरी 33, 31 च्या आसपास टेम्परेचर मेंटेन राहील त्याच्यात. 5-6 तास तरी टेम्परेचर धरून ठेवत होते. म्हणून फ्रीज मध्ये बनवण्याचं कारण एक ते झालं माझं महत्वाचं कारण. तेच आहे, टेम्परेचर मेंटेन राहते. लाईटही गेली तरी टेम्परेचर मेंटेन राहते त्याच्यात. टाकाऊ पासून टिकाऊ झालंय. टाकाऊ पासून टिकाऊ झालंय. आता हाच पक्षी मी तुम्हाला देणार आहे सर. बर बर बर.